राहतं बरं का, काळं झालं तरी ते चालू राहतं. हरे जय राम कृष्ण हरे
हॅलो. जन्म आलो त्याचे आजी फळ आज फळ झाले सामारी संगी तुम्ही सामारी संगी तुम्ही सामारी
आजी फळ झाले झाले तुम्ही सांभाळले संते तुम्ही सांभाळले संते तुम्ही सांभाळले संते तुम्ही सांभाळले संते भजनी रसले संते
आज फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संते भय निरसली खंती क्रोध कृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळले संती भय निरसले खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती पांडुरंग करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंद परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि आत्मरूप गणेश देविया स्मरण होय सकल विद्येचे विकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता श्रीपादनाथं गुराजवैर्यं मोक्षो नाम ज्ञानदानैकरक्षं घोटी क्षेत्रे निवासिनं तं नमामि वेद उदावृष्टं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वचनायिका कमलापती माझी रंकाची विनंती कर गणितो कथे गाळी आपण असावे जवळी आता दैया फुले चौफाळ्या भले वरी बैसो पावले श्री गुरूंची ते नमस्कार आता येणे मुखे तुझे वंदी गुरुनाम ऐसे दे प्रेम काही करा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुम चांगला भलो पवन झालो चराचे कला कुसरी काही नेने बोलतो वचने अति भाविका तुम चांगला भलो पवन झालो चराचे जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवाई तुमचा अनुग्रहाला फल पवन झालो चराचर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा प्रस्तुत प्राप्त प्रसंग श्री क्षेत्र दत्तात्रेयच्या दराजामध्ये असणारं ही कुशीगाव या ठिकाणी मी नेहमी सांगत असतो कारणाशिवाय कार्य घडत नाही कारणाशिवाय कार्य घडत नाही कार्याशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही अध्यात्म क्षेत्रामध्ये कार्यकारण शिल्लक राहत नाही आणि व्यवहारिक सत्तेमध्ये कार्यकारण संपत नाही कार्यकारण चालत असतंय काय कारण आहे असं काही कारण आहे की सौभाग्यवती लग्न मंडपात मुलगी उभी राहिली तर चिरंजीव सौभाग्यकांक्षी म्हटलं जातं आणि कुणी भरल्या कपाळाने जर गेलं त्याला सौभाग्यवती म्हणतात सौभाग्यवती जिजाबाई धोंडीराम शिंदे मौजे श्री क्षेत्र डोंगरगाव यांचा पालखी सोहळा संत श्रीपाद बाबा रामदास बाबा पालखी सोहळा आणि त्या सोहळ्यात चालणारे ही सगळे जीव जिजाईवर प्रेम करणारे तुम्ही येणार एकदा सेट करा आवाज कमी राहू दे मी तुम्हाला म्हणणार नाही इको द्या टिको द्या फक्त आवाज तेवढं टिकवून ठेवा सांगत नाही का आवाज गेलाय म्हणून प्रौढी मिरवायची सवय नाही माझी बस 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 ठीक आहे यांना जाऊनात 5 महिने झाले त्यांच्याबरोबर वारीला आता चालत असलेली त्यांच्या हृदयस्थ मंडळी यांनी या ठिकाणी 5व्या महिन्याचा कार्यक्रम घेतला आणि माझ्यासारख्या
सर्वसामान्य जीवाला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी कुशेगावकरांचे आभार मानते. कुशेगाव असेल, पाटण असेल, नसरपट्टा असेल, सर्व भागातल्या मंडळींनी मिळून हा कार्यक्रम राबवला आहे. सेवेसाठी निवडलेले अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे स्पेशलिस्ट तुकोबराय यांचा 4 चरणांचा जीवनाचं सार्थक करणारा अभंग निवडलेला आहे. विठ्ठल जन्माला आलो आपण, जन्माला आलो तेव्हा महाराज नव्हतो, कीर्तनकार नव्हतो, प्रवचनकार नव्हतो, टाळकरी नव्हतो, वारकरी नव्हतो, माळकरी नव्हतो, पखवाद वाजवणार नव्हता, पेटी मस्तर नव्हता, टिंब नव्हता, कुणीही नव्हता. एक जीव होता. आणि जीवाच्या येण्याला कारण असतात पाप आणि पुण्य. जीवाच्या येण्याला कारण असतात कर्म. आणि या सगळ्याची वाट लावण्यासाठी मानवी शरीर मिळालेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे 1994 साली दादा महाराजांनी, पाटलांनी आणि त्यांच्यानंतर जिजाऊने अनुग्रह घेतला. बाबांचं दानयन झालं. जवळून पाहिलेले व्यक्तिमत्व. आपण काहीतरी करावं आणि मग मिरवावं. आपण काहीही न करता मिरवतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट खोटी आहे. शालिक महाराज असतील, खंदारी महाराज असतील, गोपाळी महाराज असतील, आणखी 4-2 पोरं असतील की जे 2 कपडे घेऊन दादा महाराजांच्या घरी आमच्या बरोबर बाबांच्या कार्यक्रमाला आलेले. ते कुठे राहत होते, कुठले होते, काय होते, मी कधीही चौकशी केली. लळा पाडायचा आणि गळा पाडायची सवय आपल्याला नाही. काय सांगतो तुम्हाला, हे 4 मंडळी तिथं होते. अगदी दादाचे धोतर नेसून कीर्तन केलेली माणसं. त्या जीवनात बऱ्याच काही उलाढाली झाल्या, त्या मी इथं वाचत नाही तुमच्यासोबत. ते सगळे विसरून शालिक महाराजांनी आणि मुली महाराजांनी सगळ्यावर पडदा टाकून एक जिजाऊचं उतराई व्हावं म्हणून, ही त्यांची स्वतःची भूमिका आहे. त्यांनी मला विचारलं असतं, तुम्ही म्हटलं असतं तुमच्या घरी 12 महिने कार्यक्रम करा. पण त्यांनी बाकीच्यांना विचारलं. संजय महाराज घाडगे, नागवडे, मला विचारलं असतं तो तुमच्याच घरी करा म्हटलं असतं. अधिक महिना आहे, अधिक महिन्याचं अन्नदानाचं पुण्य तुम्ही कुशेगावकरांना दिलं, तुमच्याकडे का नाही घेतलं? त्याच्यात पण जाणकार मंडळी पाहिजेत ना. कारण नसताना कुशेगावकरांना केवढं मोठं पुण्य मिळालंय अन्नदानाचं अधिक महिन्यातलं. तेही साधकांना पुण्य. साधक किती श्रेष्ठ असतो हे तुम्हाला साधकांना माहित नाही. साधकाचा सिद्ध झालेला तो साधकाची इज्जत करतो, आणि ज्याला साधकच कसा असतो तो माहित नसतो, तो बेइज्जत करतो. रामकृष्ण कोणामुळे आपण आहोत हे जर आपल्याला नाही कळालं तर एक श्रीपाद बाबा रामदास बाबांसारखा महात्मा या ठिकाणी आला नसता, तर आमच्यासारख्याला तुमच्यासारख्यांनी कधीच व्यासपीठावर येऊन दिलं नसतं. कारण आपली अवलट कशी आहे. एक पहिल्यांदा आम्ही डोंगरगावला गेलो. आमच्याकडे आली जिजाबाई, ताई आमच्या डोंगरगावला दादा घेऊन या. आणि आपल्या संप्रदायात कोणाकडे गाडी नव्हती, फक्त दादा महाराजांकडे गाडी, ट्रक वगैरे सगळं होतं. मग वाघोलीतनं ट्रक भरायचे, डोंगरगावला आणायचे, डोंगरगावला ढिपावाल्याच्या वाघोलीने सोडायच्या. मी 1-2दा तोंड टाकलं होतं. त्या असल्या सवयी लावू नका. चांगलं काय का तो, तुम्ही किती चांगलं केलं हे पाहत नाहीत लोक. तुम्ही थोडं अंगावर पांढरा कपडा आहे त्याच्याने काळा डाग येतो पाहायची सवय झालेली जीवाला. मी म्हटलं मी बाबांना विचारते. दादा गाडी घेऊन आली, आम्ही गेलो सगळेजण. मला थोडी आगाव सवय, कुठं गेलं की पहिले स्वयंपाकघर गाठायचं. आपल्या माणसाला जे आवडतं ते आवडीने करून घालायचं. तर बाबांना काय काय आवडतं. बाबा मला म्हणले तुला धावणं दाटावलं येतं का. आता मला धावायची तर पहिली सवय आणि तोंडावर हात फिरवायची सवय. त्याच्यावर माझ्याजवळ साधक थांबत नाही. त्यांना कळत नाही माझं धावणं म्हणजे काय आणि दाटावणं म्हणजे काय. हे मला बाबांनी सांगितलं. तुला धावणं दाटावणं पदार्थ तुम्हाला येतो का कोणाला. महिला म्हणजे धावणं दाटावणं पदार्थ तुम्हाला येतो का. मला बाबांनी विचारलं. मी स्वयंपाकात नंबर 1, पण मी म्हटलं बाबा सगळे पदार्थ येतात, इडली डोसा वडा, ते धावणं दाटावणं काही मला येत नाही म्हटलं. पहा म्हटले गुळवणी ओतलं जातं पितळीमध्ये आणि दाटवली जाते पोळी. धावणं म्हणजे गुळवणी आणि दाटवणं म्हणजे पोळी. रामकृष्ण आहे. आणि मग मी म्हटलं बाई मोठ्या बाबांना आवडते पोळी. पूर्णावरणात स्वयंपाक केला. करण्यामध्ये दारावरून चाललेला एखादा माणूस असला त्याला हात मारून चहा पाजावा. म्हातारे कोतारे जवळ करावेत.
त्यांना खायला प्यायला घालावं, घरचा विचार करू नका. नाम दिले बाबांनी त्याचा विचार करावा. 4 गोष्टी लोकांना सांगायचं काम करत होती. आपण तसं करीत नाही. जर आपल्यापासून साधक लांब कशी जाती, ताईचे साधक ताईपासून लांब कशी जाती, आपला असा प्रयत्न असतो. रामकृष्ण हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यामध्ये. तिला हर एक माणसाला जवळ करावं, हर एक माणसावरती प्रेम करावं. आणखी एक त्यांच्या घरातली गोष्ट मी पाहिलेली सांगते. दादाला माहिती का नाही मला माहीत नाही. एक येडा धीर सांभाळायचे लेकर. तुम्ही पुढचं वर्ग मारून टाकता विषपायवर. जेवायला बसलो आम्ही सगळे जण. ते उठलं ताटावर पळत सुटलं. ताई तिच्या मागे, मी ताईच्या पाठीमागं नदीच्याकडे. मी म्हटलं ताई जाऊ दे, येईन ते परत. नको म्हणली ताई. त्यांनी तर एखाद्या पवडी बिडी टाकली तर काय करायचं. म्हणजे तो का गेला हे ताईला कळालं, मला नाही कळालं. ताई का त्याच्या मागे गेली म्हणून मी ताईच्या मागे गेली. तुमच्या जीवनात तुम्ही येडी माझं सांभाळणार नाहीत. येड्या वाकड्याला जीव देणं, जीव करणं इतकी सोपी गोष्ट नाही. बाहेर गावाला दुसऱ्या तिसऱ्यांवर चालिक असेल, इंगवले असेल किंवा गोपाळे असेल, यांच्यावर बाहेरच्या धट्ट्याकट्ट्यानं प्रेम केलं, रागवली, खायला घातलं, खाऊ घेतलं, जीव लावला. पुढच्या आईपेक्षा पण जास्त. वारीच्या रस्त्यावर तुम्हाला धावली असेल, बोलली असेल, बडबडली असेल, पण परत तुमच्या डोळे वगैरे आले असते, पाय फाकले होते, चांगलं चालता येत नव्हतं, जीवाला पाहिजे तितकं बरं वाटत नव्हतं, तरी सुद्धा सगळ्याची सेवा करण्याची हौस होती. दादाने तो कार्यक्रम तिथे गेला, मी बसकले होते. म्हटलं तिच्या जीवाला बरं नाही, तिला म्हटलं तुझ्या जीवाला, तुला हाऊन खाटाटोप सांगितलंय कोणी? तुमच्या भावाला सांगा म्हटले. विचार करा जरा थोडंसं. करायचं आपण काय करायचं त्याच्या मागे, हा महत्वाचा मुद्दा आहे ना. आपण काय करतोय हा महत्वाचा मुद्दा आहे ना. तिच्या जन्माचं सार्थक करून गेली ती, तुमच्या माझ्या जन्माचं सार्थक व्हावं तुकोबरायांना म्हणतात. सार्थक कधी होईल? माळ घेतला, अनुडे घेतला, कीर्तन केली, प्रवचन केले, स्टेज गाजवलं, म्हणजे काय सार्थक झालं असं वाटतं का तुम्हाला? सार्थक झालं? मरणी दयाची आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून मातेचीच म्हणावे सदा तुवा, अंती जे मती तेची प्राणी याची गती, म्हणून अहोरात्री चित्ती श्रीकृष्ण स्मरावा. आमच्या ओव्या पाठ. पण आम्ही नामस्मरण कसं करावं? रात्रंदिवस. रात्री कसं करावं? दिवसा कसं करावं? जेणेकरून देवा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देवा मला माझा विसर पडू दे रे. असं ज्यांना वाटतं की तुकोबर आहे, आपल्याला नाही वाटत आपल्या देहाचा विसर पाडावा म्हणून. माझ्या जर देव आहे, मी ब्रह्म आहे, तर जगतामध्ये ब्रह्म नाही, जगतामध्ये ईश्वर नाही. जे जे भेटे भूत तो म्हणजे भगवंत. हा भक्ती योगनिशी जाण माझा. धरून आणलं त्याला ना, आम्ही तिघे जण जेवून. ते जेवून उठून गेलं. मी म्हटलं ताई कशाला ताण करते? ताई म्हणली नाही ना ताई, त्याचा मी एक आत्मा आहे, जरी तिची माळ नसेल, काय नसेल, पण त्याचा पण एक आत्मा आहे ना. सर्वसामान्य जीव आहे, आई आहे, आणि आई म्हणजे ईश्वर आहे. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. आईचा आत्मा ईश्वर आहे, आणि तो ईश्वर तुमच्यावर इतका जीव करतो, पण तुम्हाला कोणालाही त्याची जाणीव नसते. तुम्ही कधी विचारलं का बायकोला? बाबा तुम्हाला ते विचारतो पप्पा म्हणून, जेवली म्हणून विचारता का म्हातारीला? मी मोठ्या घरात शिकत काही विचारायचं ते करेन काही खेळ पण कधीच विचारलं नाही. अशी कोणती बाई येत भाजी चपाती गरम गरम घ्यावी, दुधात बुडवावी, आपण खाऊन घ्यावी, नंतर चपात्या लाटाव्यात. आहेत का तुमच्यात कुणी अशा? आहेत? सौभाग्य मरावं असं कुणाला वाटतंय का? तिला वाटलं तर मला सौभाग्याचं मरण घ्यावं. तुझे पाय वाकडे झाले, तुझे दात पडले, तुला खाता येत नाही, तुझी अशी अवस्था तुझं कोण करीन? तिने सांगितलं मी तुम्हाला माझं काहीच करू देणार नाही. 4 दिवसांनी सांगितलं तिने, मी तुम्हाला माझं काहीच करून देणार नाही. असं तो जीवात्मा. त्याच्या 5व्या दिवसाचा 5व्या महिन्याचा हा कार्यक्रम. जेव्हा आपण एखाद्याचा कार्यक्रम करतो तेव्हा आपण त्यातनं काय घेणार आहे हा पण महत्वाचा मुद्दा आहे. का करायचं आहे? कशासाठी करायचं आहे? आपल्या जन्माचं सार्थक कधी होईल? कधी होईल आपल्या जन्माचं सार्थक? तुकाराम मला सांगतात, जन्माला आलो, माझं सार्थक झालं, मला सद्गुरू भेटले, मला नाम मिळालं, नामाचं चिंतन केलं, आणि मला कळालं अहम ब्रह्मास्मी. मी देह नाही, मी करता नाही, मी भोगता नाही, मी सचित आनंदघन परब्रह्म स्वरूप आहे. याचा मला अनुभव आला. तुकोबारे म्हणतात आपल्याला अनुभव यावा का नाही यावा? अवस्था हा देहाचा धर्म आहे. बाबा काय सांगायची? नमासरीचा चेहरी रिये लिहा भीतरी, देहीची चिन्हे क्षणा माझारी,
पालटती. काय गेलं? मी असं तुम्हाला म्हणजे जिजाऊ गेलीच नाही तर तुम्ही म्हणतात ताईच्या डोक्यात परिणाम झाला. गेलं काय? पाण्यामध्ये तुम्ही मडका बुडवला, तो पाण्यात फुटला, त्याची हवा कुठे गेली? त्याप्रमाणे हा देह, आपल्या देहाची अवस्था तशीच आहे. देहात कुठून गेला माहिती आहे का? नाही. देहातून कुठून जातो माहिती आहे का? नाही. मग परमार्थच कशासाठी करायचं आहे? देहात गेलेला जर कळाला नाही तर देहातनं जाताना तर मला तो कळायलाच पाहिजे ना. देवाने बोलवले मला, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वेळ झाला, कुणाला वाटतंय आपल्या देवाकडे जावं आणि देवाने बोलवावं? वाटतंय? नाही वाटत. मरावं वाटतंय? नाही वाटत. मरण म्हणजे ईश्वराकडे जाणार आहे. मरण म्हणजे स्वरूपाला मिळणं आहे. आपल्याला फक्त आपल्या स्वरूपाला मिळायचंय. माझी अनुसंधाने लेख संकल्प जाणे निशेख मध्याजी चोक याची नाव ऐसा मी आथी लावसी एक माझी या स्वरूपा पावसी अंतकरणीचे तुझ पाशी भुलीजे तसे. अरे देवाचं अंतकरण ज्ञानेश्वरी म्हणजे गीता म्हणजे. त्यांनी अंतकरण सांगितलंय. आमच्या अंतकरणात केस भर बदल नाही. ज्ञानेश्वरी वाचून जमणार नाही. भाव धरोणिया वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. पारायणा माग पारायण माझी 1000 पारायण झाली पण तुझं मन नारायण नारायण मना करी रे नारायण मने करा रे नारायण, मने करी रे नारायण, नारायण मना करी रे नारायण, मना करी रे नारायण, मना करी रे नारायण. आनंदामध्ये राहतात, दुसऱ्याला आनंद देतात. साधू संत गेले आनंदी राहिले कारण मनाला पारायण करायला शिकवले त्यांनी नारायण नामाचं. का बरं? नारायण नामी हो जीवन मी मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीती. कीर्तनामध्ये त्या अनंताचं नामस्मरण करावं. कशासाठी कीर्तन करायचं? नखापासून केसापर्यंत ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरे ऋणी देवायसा. देवाला धनको नाम तुका यावानी रुणको नाम विठ्ठल धनी. कधी कळे बाबा निघाले, बाबा परत कधी येणार? आम्ही तुमच्या जवळच आहे. आम्ही जात नाही, येत नाही. गुरुतत्व मरत नाही. येणारा जाणारा गुरु नसतोय, मरणारा गुरु नसतोय, मरणारा माणूस असतोय. मानवी देहाला असते सगळं. जोपर्यंत निरासक्तता येत नाही. वैराग्याचा स्पेशलिस्ट प्रपंचाच्या 2 बायकाचा प्रपंच करणारा माणूस सांगतो माझ्या जन्माचं सार्थक झालं. का? मला गुरु भेटला, नाम मिळालं, नामाचं चिंतन केलं आणि मी देह नाही याचा मला अनुभव आला. माझ्या देहामध्ये ईश्वर राहतो याचा मला अनुभव आला. देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर. तशी उसामध्ये साखर तसा देहात परमेश्वर. तसे दुधामध्ये लोणी तसा हृदयी चक्रपाणी. मला अनुभव आला माझ्या सद्गुरूमुळे. ऊसातल्या साखरेत ऊस आहे, साखरेचा नव्हे ऊस आम्हा कैसा गर्भवास. आता साखरेचा ऊस होणार नाही आणि मी गर्भवासाला येणार नाही. आणि आलाय कुठून? वैकुंठावरनं. केलं काय? धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. नाम तुम्हाला दिलंय. नामाचं सरी नाम ही वस्तू कशी आहे? कशी दिली आहे? हाती द्यावा पदार्थ तैसा नव्हे गा परमार्थ. तही प्रबोधी सद्गुरुनाथ शिष्या. कळालं? आपण सशिष्य आहोत. कधी होईल सत्शिष्य? कधी होईल? गुरुकडे येणं नाही, देणं नाही, घेणं नती. आला गेला घेणं नती, देणं गती कळणारच नाही. अरे बाबा आला वाऱ्या हाती चाले संतांचे माप. फोन नव्हते, 1 रिंग मारायला 1 रुपया टाकायला सुद्धा नसायचं आमच्याकडे. 2 रुपये भाड्याला लागत होते. 38-40 वर्षाची गोष्ट सांगतो. वडगाव शेरीपर्यंत पायी जात होतो, डोंगरगावपर्यंत पायी जात होतो. शिरसवडीकर हजारे त्यांनी सांगावं, शिरसवडीपर्यंत पायी जात होतो. कशासाठी? काय मिळेल म्हणून? काय महत्वाचं सत्संगाचं? जेवढा अनुभव गोपिकांना गोकुळामध्ये आला तेवढा अनुभव आपल्या साधकांना येतो.
जीव वेडापिसा होतो. सैरभैर होतं, काही कळत नाही त्याला. त्याचं सार्थक कसे ते प्रपंच वाढण्यामध्ये सार्थक आहे. जिवंतपणे ब्रह्मरस मिळाला पाहिजे. जिवंतपणे त्या ब्रह्मरंध्रामध्ये कुठे राहतो जीवात्मा याचा शोध घेतला पाहिजे. ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पहावे आपणाशी आपण. या नावोली जे ज्ञान आपण आपल्याला पाहण्यासाठी परमार्थ क्षेत्र आहे. अध्यात्मशास्त्र ये अंतःकरणाची अधिकारी आहे. इथं तर बाबा 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 तोटाच नाही, पण कशाचा कळालं पाहिजे. त्या मातेने अनेकांना जीव लावला. तिचं सोनं सोनं झालं. मालक असेपर्यंत, मुलं असेपर्यंत ती आई ताकाच्या शिवारी जेवायला येते. शिवा शिवा महादेवा नवऱ्याच्या आधी मी धावा म्हणून कोणी महादेवाला जात नाही. संतती संपत्ती वाढावी म्हणून आमचा देवदेव. आपला देवदेव संतती संपत्ती वाढवण्यासाठी असेल तर तुकोबरायला काय सांगतात? दुःख बांधवडी. कुठपर्यंत सांगतात? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. पण ब्रह्म अनुभव आला, अवघाची संसार झाला ब्रह्मरूप. सद्गुरु कृपे करोनिया. माझ्या सद्गुरूची माझ्यावर कृपा झाली आणि माझा प्रपंच काय झाला? ब्रह्म झाला. हा आपल्या बाबाने आपल्या साधकाला दिलेला अनुभव आहे. माझा प्रपंच ब्रह्म झाला. माझा देह सदेह सच्चिदानंद कान होती. सदेह. तुम्ही पदवी द्यायची गरज नाही आम्हाला. आम्ही पहिलेच भूषण आहे. मला दिलं पहिलं ते 1-2 लोकांना दिलं, दुसरं तिसरं मला दिलं. मला म्हणे आम्ही तुम्हाला दिलं. एक वार ताई हे साक्षी. एक वार मला फोन केला कार्यक्रम म्हणलं टाईम नाही. म्हणलं आम्ही तुम्हाला आनंद भूषण दिलं. मी म्हणलं मी मागितलंच नव्हतं. आम्ही कुठं दूषण लावलं नाही आमच्या बाबाच्या परमार्थाला, म्हणून तुम्ही आम्हाला भूषण द्यायचे, मग आम्ही भूषण घालवायची गरज नाही. ताईला विचारा, तोंडात सांगितलं होतं. आपले पहिलेच भूषण आहेत ना. तुम्ही भूषण म्हणणार आम्हाला, मग आम्ही भूषवायचं तुम्हाला. तुम्ही आम्हाला सांगणार आता लोकांना. तुम्हाला माहिती होतं का आतापर्यंत? माहिती होतं? पाठच करायला परत नाव नाही, गोष्ट नाही. मागच्या वर्षी विजयताई दिलं मला वाटतं त्यांनी. काय नसन काय बोलली, पण मी तशीच आगावे ना. कशासाठी करावा आपण प्रपंच? ज्या बाईने इतका चांगला प्रपंच केला तिचा आज कुशीगावकर 5वा महिना करतात. मला नाही वाटत त्यांच्या आईच्या महिन्याला ध्यान राहतं का नाही पोरांना. जाईल कामाला बाईकडून आवाज आईचा महिना आहे म्हणून ती जाऊन दे. ती बाई जेवाय घाल, तू आजचे दिवस, मी येतो संध्याकाळी, टाकतोच घास. शोकांती काय समाजाची. एका गावाला गेलो मी, आईचं वर्ष श्राद्ध. पोरगा IT मध्ये कामाला, ते गेलं सकाळी सकाळी आंघोळ करून कामाला निघून. ध्यान नाही. 11 वाजता मी गेलो दारात, ओम भिक्षा देही आलोक निरंजन आदेश. ती बाई आली, एक चपाती घेऊन बाहेर. मला पाहिलं. मी म्हटलं काय झालं? नाही बाई, मला वाटलं भिकारीचं आलं. म्हटलं भिकारीचे, भिकारीचे माणूस. काय पाहिजे आपल्याला? मग मी घरात गेले, म्हातारीच्या फोटोकडे पाहिलं. म्हणजे आज वर्ष श्राद्ध आहे ना. बाई म्हणलं ध्यानच नाव येतो. गेले कामावर. तिथून पुढं फोन, तिथून पुढे स्वयंपाक, आणि 2 वाजता कावळा येतो का? 2 वाजता येईल काय कावळा? काव काव. कबीर महाराज म्हणतात तुझा बाप काही कावळा आहे का घरावर उभा राहून काव काव करून हाक मारतो? तुझ्या दातीचा आहे तेव्हा तो येईल. कधी कळेल आपल्याला? परमार्थ एवढा स्वच्छ आहे आपला, एवढा चांगला आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, व्हावया जतन उपाय हे लाभाची. फक्त नामावर प्रेम करा, नितांत नामावर प्रेम करा. संध्याकाळी डोळे भरून आल्याशिवाय झोपू नका. सकाळी उठलं की नामाचं ध्यान करा. आधी उठल्याबरोबर प्रभाते मणी राम चिंतित जावा. दुपारी 2 वाजता 2 वाजता येईल काय देऊ? मणिराम सांगितलंय, वाणीराम सांगितलेलंच नाही त्यांनी. कृतकृती व्हायची तुम्हाला.
गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ अनंत या राघवाचा श्रीराम जय राम सरळ सांगितलंय गमो पंथ अनंत या राघवाचा आणि पाहिलं संतांनी त्याला अनंत रूपे अनंत वेशी देखिला म्या त्याशी बाप रुक्मादेवी वरू खून बाणली कैशी काही खुणा असतील ना त्यांच्या ज्ञानबद्दल सांगतात ज्ञानदेव म्हणे सांची खुणा ज्ञानदेव म्हणे सांची खुणा ज्ञानदेव म्हणे या सांची खुणा ज्ञानदेव म्हणे या सांची खुणा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा ज्ञानदेव म्हणे घराला खुणावर आहेत मग तुमच्या परमार्थाच्या खुणावर आहेत का नाही जन्मा येऊन या देख करा देहाचे सार्थक असे वाचे नाव विठ्ठलाचे तेने सार्थक देहाचे ऐसा नामाचा महिमा शेषावर्णिता झाली सीमा नाम तारक त्रिभुवनी म्हणे नाम याची जरी मला कळालं माझ्या देहामध्ये जीव राहतो तो जीव म्हणतो हे माझा आहे तो जीव आहे दिसणाऱ्या वस्तूला माझं म्हणतो दिसणाऱ्या वस्तूची आसक्ती ठेवतो तो जीव आहे ज्याला कळाले इदम न मम ब्राह्मण काकाला तुम्ही शब्द दिले येशाम हरियाम शब्द जन्मपर्यंत युग युगांतरे कल्प कल्पांतर इदम मम तुम्ही आत्ता केलेली बायको मरू नये कोणाची पण मेल्यानंतर काय असतंय तेव्हा किंमत कळते तोपर्यंत बायकोची किंमत कळत नाही ती तुम्हाला कल्पपर्यंत युग युगपर्यंत आहे मग तुम्हाला तर स्वतःची सुटका करून घ्यायची आहे देहाची सुटका नाही देह तो पात्राचे झाले कर्माचे उडी गुंतले भवत असे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या देहाला येणं जाणं आत्म्याला येणं जाणं नाही हे ज्ञान माझ्या सद्गुरूने मला करून दिलं हे ज्ञान धनावे महाराजांना त्यांच्या सद्गुरूंनी करून दिलं जीव शिवदोनी खुंटे गे प्रपंचाच्या नेटे गे लावणी पाची बोटी एरे बा विठ्ठला जीव एक आतमध्ये खुंटा आहे तो शिवाला जर धरून राहिलं कधी सच्चिदानंद रूप शिवोहम 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 त्यांच्या खुंट्याला धरायचं आणि त्या खुंट्याला धरलं तर जीवदशा बाद होती जीवाची जीवदशा गेली नाही जीवाने जीव उद्धरील काही जीवदशा बाद करायची आपल्याला या ठिकाणी तुकोबाई सांगतात मला कळालं आता मी कोण आहे ते माझी जीवदशा माझ्या सद्गुरूच्या कृपेने साधू संतांच्या कृपेने गेली आणि माझ्या जीवनाचं सार्थक झालं अवघात जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे जन्म आलो त्याचे
मग विदेही सुख होय. काही देही विदेही आहेत, काही विदेही आहेत, काही जीवनमुक्त आहेत. विचार करायचा जरा थोडंसं. दिसावं प्रपंचात आणि असावं परमार्थामध्ये. काही माणसं दिसतात परमार्थामध्ये पण पूर्णपणे प्रपंचामध्ये असतात. देवाचा आणि त्यांचा काही संबंध नसतो, गुरुचा आणि त्यांचा काही संबंध नसतो, कशाचं काही घेणं देणं नसतंय. पण परमार्थ टांगा मारून चाललेला असतो. कृतार्थता होत नाही, संत कळत नाही आपल्याला. कारण संत युग पलटे नाही, हर एक युग में देह धरे फिर संतन के संत. त्यांनी प्रत्येक युगामध्ये संताचा अवतार धारण केला. आणि जे बी आहे त्या बीजाचा हा एवढा मोठा वृक्ष केला. काहीतरी कारण आहे आपल्याला या ठिकाणी कुशी गावामध्ये ताईच्या निमित्ताने. मी तुम्हाला तिच्याबद्दल संपूर्ण 2 तासाचं कीर्तन सांगू शकते. बाबांबद्दल मी किती तास बोलेल मला सांगता येत नाही. कारण गुरुच्या ठिकाणी निष्ठा असावी, निष्ठेनुसार श्रद्धा असावी, विश्वास असावा. तो तिच्याकडे होता. कारण मी आणि त्या मी दोघी बुद्धगारी बाबांच्या साधक आहेत. गुरुबहिणी माझी ती. कधी पण भेटलं मी एकच सांगणार, स्वतःवर लक्ष ठेव. कसं ठेवू तेच कळत नाही. लगेच डोळ्याला पाणी, कसं ठेवू तेच कळत नाही. तुम्हाला तुमच्या प्रपंचामध्ये स्वतःला ओळखायचं आहे. स्वतःला ओळखून तुम्हाला प्रपंच करायचा आहे. तुम्हाला कुणीही देव म्हणणार नाहीत, देव मानणार नाहीत, पण माझा मालक आतमध्ये आहे हे कधीच विसरू नका. हे ज्या दिवशी विसराल त्या दिवशी संपलेलं असेल. देहाचा मालक कोणाचाही बरोबर गेला नाही आणि जाणार नाही. देहाची मालकीन कोणाच्याही बरोबर गेलेली नाही आणि जाणार नाही. संत सांभाळतात म्हणजे काय करतात? देवा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. देवा मला माझ्या उपाधीचा विसर पाड. संत उपाधीचा विचार नाही करत, उपाधीतल्याचा विचार करतात. या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वगत, तत्वज्ञ संत स्वीकारती. चैतन्याचा त्यांना अनुभव आला. त्यांनी आईमध्ये चैतन्य पाहिलं, बाईमध्ये चैतन्य पाहिलं, माणसामध्ये चैतन्य पाहिलं त्यांनी. आणि सांगितलं तुम्हाला, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ नाथबाबा सांगतात, माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ. कारण एका जनार्दनी एकपणे ऐकणारा मी आहे आणि बोलणारे तुम्ही आहात. हे ज्या दिवशी तुम्ही स्वीकाराल त्या दिवशी तुम्हाला हे चैतन्य कळेल. माझ्या जागेवरनं तुम्ही बोलताय आणि तुमच्या जागेवरनं मी ऐकतोय. डोळे 2 आहेत, माणूस एक दिसतो. कान 2 आहे, शब्द एक ऐकू येतो. ओठ 2 आहेत, शब्द एकच बाहेर पडतो. कधी कळेल आपल्याला एक आणि एक कळाला जीवाचा सार्थ. संत सांभाळतात म्हणजे काय करतात? असोनी संसारी. अरे त्यांनी संसार केला ना, त्या माऊलीने तुम्हाला सांगितलं संसारात राहू जीवा वेगू करे. 24 तास तुम्ही त्या प्रपंचाचा विचार करता, त्या नामाचा विचार किती करता, ध्यानाला किती बसतात. कारण ध्यान केल्यावर होतंय काय? ध्यानी ध्याता मनासहित. पण कधी होईल? गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आनंदले म्हणा प्रेमे पादर दीन करा, प्रेमे पादर दीन करा, प्रेमे पादर दीन करा.
गेल्यानंतर, मन आनंदावर गेल्यानंतर, मन आनंदावर गेल्यानंतर, ऐकताय ना, मन आनंदावर गेल्यानंतर आपोआप डोळ्याला पाणी येतं. ध्यानाला बसलेलं नाही, काम करतोय, धुणं धुतोय, भांडी घासतोय, पाणी भरतोय, पण त्याच्या डोळ्यात टपटप अश्रू येतात. तो जीव आनंदाच्या डोहाकडे प्रवेश करतो. म्हणायचं नाही आनंदाचे डोहे, आनंद तरंग, आनंदाचे अंग. आपलं अंगच आनंदाचं आहे, दुःख कुठे आहे? मौली ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी एकांतामध्ये जाऊन आपला अध्यात्म साध्य केलंय. एक नाही, दोन नाही, 42 दिवस निळोबरायांसारख्यांनी आपला गुरु आपल्याला भेटावा म्हणून परत. आपला गुरु आला काय, गेला काय, तिकडून गेला का, नाही तिकडे जातो आणि इकडे जातो. रामकृष्ण गरज नाही वाटत आपल्याला. कहते लेकिन करते नाही, मोह के बडे लबाड, काला मोह जाएगा या रसाई के दरबार. काय सांगणार मेल्यानंतर, वरती गेल्यावर? आणि एक विचार डोक्यात घेऊन आपण जगतो. विचारांचं पूर्ण 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 ज्यावेळेला मन निर्विकल्प अवस्थेमध्ये जातं आणि त्यावेळेला जी स्थिती होते ती काय अलौकिक आहे. या मनाची या एकाणिके देखल्या गोडीच्या ठाया सोके, अनुभव सुखची कौतुके दावी इथं जाय, त्यातला आनंद द्या रे. रोज सांगितलं त्यांनी, घ्या रे आत्मसुख, उघडा ज्ञानदृष्टी, यावी न चावटी करू नका. बाबा आलेत डोंगरगावला, आंबरसाचं जेवण आहे. पण 2-4 दिवस आम्ही धुळ्याकडे इकडे फिरून आले. खूप कपडे पडलेले आहेत. 4 वाजले, आतमध्ये स्वयंपाक सुरू आहे. मी सर्वात लेट आले, आज आले तिची. लेट असला तरी थेट आहे. पहिलं बाहेर गेलो, तिथे 4 वाजले कपडे पडले. ताईकडं पाहिलं, आत डोकवलं, 4-5 जणी स्वयंपाक करत होत्या. दुसरे 1-2 घेतल्या, 4 बादल्या धुणं उचललं, नदीवर गेलो. गुरुची कृपा फुकट होत नाही. कुणी म्हणत असेल, मी नाही मान्य करणार. दादाने पाहिलं, ताई आली नदीला, 4 बादल्या घेऊन 2-4 बाया घेऊन गेली. घरात स्वयंपाक करायचं, जेवण वाढायचे, नदीला आमच्याकडे बडबड करत. मी म्हणते तुम्हाला, माझ्याकडे एवढे पुरावे, एवढे अनुभव आहेत, तुम्ही नाही जाणार नदीला धुणं घेऊन. चॅलेंज आहे माझं तुम्हाला, चॅलेंज. माझ्या गुरुसाठी, माझ्या बाबाला जेवायचंय. पण 4 जण स्वयंपाक करतात, मग त्याचे कपडे पडलेत ना, आता ते पण धुवायचेत ना. विचार नाही आपल्याला. काहीही न करता सगळं पाहिजे. सेवेचे मेवा मिळता नाही. देवाची कृपा झाली म्हणून गुरु भेटला. बहु घड आहे संत भेटी, तुमच्यावर माझ्यावर सर्वांवर देवाने कृपा केली, गुरु भेटला. मी म्हणते जन्मजन्मी मी काहीच नाही मागणार देवाला, फक्त माझा गुरु मागणार. सत्तेते नको, संपत्ती नको, ऐश्वर नको, काहीच नको, फक्त मला माझा गुरु पाहिजे, बाकी काहीच नको. त्यांनी सांभाळलं अख्खा आयुष्यभर मला, अख्खा आयुष्यभर त्यांनी सांभाळलंय मला. कोणाच्या तोंडाकडे पाहिलं नाही, कोणाकडे हात पसरलं नाही. फिरायचं आम्ही असं, दादा म्हणायचं जिथं सप्ताह असेल तिथं थांबा. काही गोष्टी एकमेकाच्या लक्षात असतात. सप्ताहाचे दिवस कधी कट निघून जातात कळत नाही. माझा ज्या गावाला सप्ताह काला झाला ना, कुणी तिथं काही केलं तरी थांबायचं नाही. उता बोललं नाही, थांबता येत नाही, नको नको नको, निघला. आपलं आयुष्य खूप सोन्यात आहे, खूप चांगलं आहे. आणि शरीर जर म्हणाल तर देवाने इतकं चांगलं शरीर दत्तखंड दिलंय, त्याच्यासाठी आपण वेचत नाही, प्रपंचासाठी वेचतो म्हणून दुःख आहे. त्याचं नाम घ्यावं, काम करावं, त्याचा आनंद मिळवावा. आतमध्ये आनंदाचा डोह आहे, आतमध्ये आनंदाचा तरंग आहे. त्या आनंदाच्या तरंगामध्ये तो जीवात्मा उड्या मारायला लागल्या ना, मग त्याला बाहेरच्या जगाचं काही येणं नाही. मग त्याला कळतं जग ब्रह्मरूप जाण, हेची साधूचे लक्षण. मग त्याला कळतं माझ्यातलं ब्रह्म मला अनुभवायला पाहिजे. म्हणजे संतांनी मला सांभाळले म्हणजे काय केलंय, माझ्या प्रपंच राहून मला परमार्थ करायला शिकवलं.
आणि कसं शिकवलं? असो आईचा कोठे, मी आज कार्यक्रमात आहे, मी आज घरी आहे. पण काही घरी आहेत कार्यक्रमाला आलेले आहेत. बऱ्याच वेळेला घरी राहायचे, कार्यक्रमाला येताना यायचं. काही ते मला हे जाऊ देत नाही, येऊ देत नाही. तू फक्त ध्यानाला बस, स्वयंपाक करून ठेव, ध्यानाला बस. घरी आली कीर्तनावरनं माणसं, ती मग लिखांचा अभंग घेतला होता. जे कीर्तनाला गेले त्यांना अभंग सांगता नाही आला. ज्या घरी दुधा भांडी स्वयंपाक करत होते त्यांनी अभंग सांगितला, तुम्ही सांभाळली. घरी स्वयंपाक करणारे बाई ती परत आली असेल, तुला बोंबलत लगेच भेटली असेल, सांगितलं असेल. कारण मला दारं टिपायची सवयच आहे. त्यांनी दारं टिपल्याशिवाय काय परमार्थ गावाला तुमच्या आला नाही. आणि तुम्ही 4 दारं टिपल्याशिवाय, 4 बाया कामाला आल्याशिवाय तुमच्या घरचं काम होत नाही. तुम्ही प्रपंचासाठी दारं टिपतात, मी माझ्या देवाच्या कामासाठी दारं टिपतो. मला सगळे म्हणतात बोंबलत फिरतात. मी तर म्हणते मला कायम मोकळी ठेवावं, बोंबलतच फिरायला. ते म्हणतात संत सांभाळतात म्हणजे काय करतात? तुमचा बंगला ताई, तुमच्यामुळे आमचा बंगला झाला. मला तर राहायला घर नाही, तुमचा बंगला झाला, 10 एकर जमीन झाली. अरे येड्या, तू कष्टाला लागला, कामाला लागला, नाम घ्यायला लागला, तुझे बाकीचे विचार बदलले. माझ्या बाबाने पाहिलं नाही तू रस्त्यावर पडत होता, तू लाईनच्या गाडीचा ड्रायव्हर आहे, तू एसटीच्या गाडीचा ड्रायव्हर आहे. माझ्या बाबाने काहीच पाहिलं नाही, तुम्हाला पदरात घेतलं. तुम्हाला पदरात घेतलं आणि आपल्यासारखं बनवलं. जे त्याला अनुभव आला त्याचा अनुभव त्यांनी तुम्हाला दिला, सामान्य जीवाला दिला. आणि सामान्य जीवासाठी जगणं असतंय. काही तुम्ही लोकांना सांगतात, का बरं तुम्ही बाबा बाबा म्हटलं डोळ्याला पाणी आणतात. म्हणजे एखाद्या जर रात्री झालं ताई ताई केलं की हो काय ताई ताई करतात. अरे अरे खेदाची गोष्ट आहे. मी तर अजून बाबा म्हटलं तर लगेच डोळ्याला पाणी येतं. नाम तर लांबच, नाम तर लांबच. गुरुचरणी ठेविता भाव, आपोआप भेटे देव. म्हणून गुरुशी भजावे, रूप ध्यानाशी अनावे. किती म्हणून सांगू काही, देवा हे गुरुपायी. विचार करा थोडा. 3.5 हातात शरीर आज बोलते, उद्या पडेल, उद्याची गॅरंटी नाही त्याची. गुरुतत्व कधीच मरत नाही, गुरु देहात कधी राहत नाही. तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान असतोय. मी सांगतो म्हणून मद हृदय सद्गुरु, जेणे तारिलो हा संसार पुरू. म्हणून विशेष अति आदर विवेकावरी. अजून विवेक साध्य व्हायला पाहिजे आपल्याला. विशेष अति आदर विवेकावरी सांगितलं माऊली ज्ञानोबरायांनी. आणि ही गोष्ट स्त्रीच्या ठिकाणी जास्त असते. कोणाला काय पाहिजे, कोणाला काय करायचं, कोणाला काय करायचं लगेच कळतं. आपल्याला सांभाळलं ज्ञानोबरायांनी. वारी नेतो ज्ञानोबा तुकोबाची. मी रोज सांगतोय लोकांना, तुमच्यात माझा ज्ञानोबा भरलेला आहे. कैवल्याचा पुतळा, प्रगटाला भुतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबाला. साधक कांदा माय बाप मला टाईम दिला 1 तास. यांचा पेटी लागला, यांचा पखवाद वाजला. नाना मामा तर मला त्यांना वाटलं हिला वडून मीच कीर्तन करू का काय. म्हणून म्हणलं मामा तुम्हीच घ्या हिला. म्हणले आणि त्यांना कळलं नाही मला काय म्हणायचं. 7-8 कार्यक्रम आणि 2 भागवत 1 महिन्यात. अगोचरपणा फळ मग नाच. आपली चुका पण सांगावी, मी चुकतोय, मी आज येणारच नव्हतो. दादा म्हणले असं हिला बरं नाही वाटलं म्हणूनच नाही आली. मी आज इथं उभा राहू शकत नाही. उभा केलंय मला कोणीतरी. तुमच्या सगळ्यांच्या मधला ईश्वर मला बोलवतो. म्हणायचं नाही नुसतं कायम्या पामरे बोलावे उत्तरे, विश्वी विश्वभर वदविले. विश्वामध्ये असलेला विश्वभर आपल्याला बोल. काय माहीत काय झालंय काय नेमकं तिथं. जाऊ दे ना, एखाद्याला आली असं कळतं येऊ द्या. आपल्याला येत नाही म्हणून रडा.
इथं बोलणारा रडतोय ते बघ ना, आपल्याला होईना ते कळलं, आणि ज्याला होते त्याच्याकडे बघण्यात काय मजा आहे. एक बाबांनी सांगितलं दृष्टांत सांगतो, विठाला माझ्यासारखी मी पुत्रिक होती एक. मला माहिती माझे लेकरं म्हणतात ताई आम्ही नाही का तुमची पोरं तोटवाकडे करतात, पण व्यवहार सत्य मी पुत्रिक सांगते तुम्हाला, तशी माझी इतकी पुत्रवती कुणीच नाही. आणि शेजारी तिची जाव राहत होती, तिची सून नवीन होती, 9वा महिना लागला, ती गडबड लोळायला लागली. ही आली म्हणली बाया मी आज 3 दिवस शिळं पिठलं खाल्लं, पण माझं पोट कधीच असं हिच्या इतकं दुखलं नाही लोळसतवर. ऐकताय का? पिठल्याचं पोट आणि बाळाचं पोट. ज्ञानोबरायनी ज्ञानेश्वरी नाही वाचत तुम्ही स्वतःसाठी, लोकांसाठी झलका मारायसाठी करतात. जिने कळ दिली तिला दूध येतं, ज्ञानेश्वरी सांगते. जिने कळ दिली तिला दूध येतं. संतांनी काय शिकवलं, जसं अनन्यता कशी असते संतांची, ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं ज्ञानोबरायांनी. पोरीचं लग्न झालं, पूर्वीच्या काळी ती पखाल पालख्या याच्या, मग ते 2 खांदेकरी, ती मध्ये पोरगी, 2-4 संघवाल्या, 2-4 पोरं, हे सगळे आले. ती पोरगी कुठल्या तरी एका रूममध्ये, ह्या संघवाल्या स्वयंपाकाला, हे पोरं मग त्यांचे कामं करू लागायला. संध्याकाळी ही मालकाच्या रूममध्ये गेली. तिला गावाचं ध्यान नाही, तालुक्याचं नाही, जिल्ह्याचं नाही, बरोबर आले संघवाल्याचं नाही, ज्यांच्या खांद्यावर त्यांचं नाही, आईबापाचं ध्यान नाही, मालकाच्या कुशीमध्ये पडलेल्या मुलीला. आम्ही परमार्थ करतो, नामाचा छंद त्याच्या कुशीत शिरलं ना तर तोच होऊन मी होणे माते सेवणे आहे ऐते. भीती आहे ना तुम्हाला मला मरणाची? हम नाही मरेंगे. तुम्ही मरणार आहेत? कोण हातवर करा, कोण कोण मरणार आहे? बरं, कुणाला लगेच मारायचंय? मी मरणार नाही. वाघोलीच्या मेळाव्यामध्ये माझ्या हाताला मंगलीले अमरहा खरे की पहा खोटे हे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल कैसा धाक सकळी कही आपुले. व्यापक भावायला पाहिजे. देवाची बरे तुका म्हणे खरे आम्ही. काय आता ही सात म्हातारपणी तुम्हालाच कळालं तेवढं, बाकीची माझ्यासमोर बसलेला तुम्ही तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या आत्मा विचार आहे. इथं पण आत्मा अनात्मा विचार आहे. तुम्ही देव आहे. बाबांनी सांगितलं पाहुणे आले 4-5, आता इथे एवढे 10-5 पाहुणे आले आणि घरातली साखर संपली. पाहुण्यांना सांगायची का देव येत म्हणून आणायला? का मालकाला सांगायची? थांबतील का पाहुणे? साखर आणावं 5 किलो. यांच्याकडे यावं का नाही? भाऊ सक्का जरी आला त्याला जर म्हणले अरे भाऊ या आणते, ते म्हणून काय बा तुझ्याकडे आलो का ह्या आणते. इथं पण विचार आहे. सारासार विचार करा उठाव, सारासार विचार करा उठाव, सारासार विचार करा उठाव, सारासार विचार करा उठाव. नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे, नामधरा कंठी विठोबाचे. कंठामध्ये नामस्मरण करायला ब्रह्मानंदी लागली टाळी, मग कोण देहा ते सांभाळी. ब्रह्मानंदावरती प्रवेश करायला पाहिजे, ब्रह्मरंध्रामध्ये प्रवेश केला पाहिजे जीवात्म्याने. आणि मग त्या ब्रह्मानंदामध्ये जर गेलो तर मग तुम्ही राहुरीच्या मेळाव्याला आम्ही गेलो आणि राहुरीच्या मेळाव्याला गेल्यावर एका 30-35 वर्षाच्या माणसाची अवस्था झाली. अशी अवस्था झाली, प्रेतरूप झाला, शरीराचा भाव लक्ष्य लठ्ठावर स्मशानी 6-7 तास त्रासच होता. डॉक्टर मशालला बोलवलं, ते म्हणले म्याला म्हणले तो. तोपर्यंत अनुग्रहित नव्हते ती. इथे दे बाबा हसले. डॉक्टर आहे का म्हणले? हो म्हणजे मी डॉक्टर.
तुम्ही सांभाळली मेला म्हणले ते. मेला म्हणल्यानंतर मग बाबा म्हणले उचला त्याला आणि भरलेल्या कढईत टाका पाण्याची. कुठे टाका? पाण्याच्या कढईत टाका. तो कवरती धरलं, पाण्याच्या कढईत टाकला त्याला, असं नाका तोंडात जरा पाणी जाऊ दिलं, 2च मिनिटात उठून बसला. आज व्यासपीठावरच्या अवस्था मानली नाही, त्यांनी काही सांगावं. त्याला माहितीच नाही ना, स्वतःची भीती गेली पाहिजे ना मरायची. कोण मरणार आहे? मी नाही मरणार. मरण म्हणजे काय हे तर कळावं. मरण म्हणजे काय? मरण म्हणजे देवाच्या स्वरूपाला जाणं. मग त्याच्या स्वरूपाची आसक्ती ठेवून आपण राहिलं तर स्वरूपाला जाऊ. उपाधीच्या आसक्तीमध्ये राहिलो तो उपाधीला जाऊ. मरताना नामावर लक्ष राहता ठेवता आलं पाहिजे ना. दिवसभर फिरले, डोळे उघडले झाकले, परत नाही उघडले. झाकले ते झाकलेच. तुम्ही एखादं मारायला लागले ना, असं तडफड करायला लागले, शांत बघत राहा त्याच्याकडे. त्याच्यातल्या जीवातनं म्हणजे येऊन जा. तुम्ही वरड आई 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 बाबा बाबा बाबा. निघालेल्या प्रवासाचा जीव माघारी येतो. 6 महिने त्या देहामध्ये राहतो. प्रवास तुम्ही आम्ही हाक मारून थांबवतो. काही गरज नाही ना. प्रवासाला निघायचंय आपल्याला. कुठल्या? आपल्या स्वतःच्या स्वरूपाच्या. मरण म्हणजे देवाकडे जाणे. जाऊ देवाची गावा, देव देव विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. मग कशाचं काही राहत नाही. पोट झाले, पोट विठ्ठलची झाले. काय झालं आता? पोट ईश्वर होऊन बसलं ना. आतमध्ये ईश्वर आहे ना. ध्यानात आहे का आपला आत्मा ईश्वर आहे. रोज ज्ञान देवा प्रमाण, आत्मा हा निहाळ, सर्वा घटी पूर्ण. कमायचे तुमच्यात नाही. भीती कशाची आहे मग आपल्याला? गरिबीची, श्रीमंतीची? कशाची नाही? मरायची भीती आहे. ते म्हणतात आता भीती राहिली नाही. मला समजलेलं आहे, येणारा नाही, जाणारा नाही, मरकार नाही, कुचकार नाही. मी आहे सच्चिदानंद कर. माझी भीती निघून गेलेली आहे. आता भीती कशाची? भीतीच राहिली नाही ना आता. भीती कशाची मला सांगा ना. भीती कशाची? लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परती अभंगात. कृतकृत्य झालो तुम्ही सांभाळिले संती, 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 तुम्ही सांभाळिले कृतार्थता जीवनाची कधी येईल? इच्छा काय करावी? इच्छा हवे ते जवळ हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझ. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. कोण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. धनगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. निमित्त आहे जाऊचं. पण या ठिकाणी तुमची हजेरी सांगते हे तिथं प्रेम. प्रत्येक आईने हे प्रेम करावं जे तिने सद्गुरूवर केलं, तिने सर्वांवर केलं.
जे प्रेम बाबांवर केलं ते शालींवर केलं ते आमच्यावरती केलं. त्या प्रेमाची उतराई म्हणून आजचा कार्यक्रम विठोबार इच्छा काय असावी तिने सांगितलं मी तुमच्या आधी जाईल, तुमच्या पाठीमागे राहणार नाही आणि माझं तुम्हाला काहीही करून देणार नाही. बुधवारी बाबा आजारी पडले. खानदेशीला मोठ्या बाळाचा कार्यक्रम. कसं प्रेम असावं, निष्काम प्रेम असावं एकमेकांचं. सद्गुरूला काही अपेक्षा नसावी, त्याला तुमचं काहीतरी मला मिळावं असं कधीच वाटू नये. मोठे बाबा म्हटले देवाला विनंती करा. दादा नाही करू शकले देवाला विनंती. देवा वाचून माझी जिजाबाई मान टाकली, डोळे उघडले, झाकले. तिची एकच इच्छा होती की याच्या आधी जावं. मी दादाला सांगितली जिंकली आणि तुम्ही हरली. एक आगळवेगळं व्यक्तिमत्व. मुलाला मुलांसारखं, मालकाला मालकासारखं, आले गेले सगळं करायचं. वेडवाकडे तोंड कधीच केलं नाही. तिने इच्छा केली, कृतकृत्य झालं. कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, कृतकृत्य झालो, आपली पण इच्छा पूर्ण करत. आपण नाशिवंतासाठी जीवन जगतो. ईश्वरी प्रेमासाठी जगणारी माणसं थोडी असतात. सद्गुरूच्या प्रेमासाठी जगणारी माणसं थोडी असतात. आता काल कुठपर्यंत सांगितलं,
काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा ते कोणी सोडविना कोणी पाठीची वहीन शेलीची काय मी तर दूर राहील तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी काळाची एवढी. पण आता साहेब आता काळाचं काय आता काळ काही करू शकत नाही. आता काळ आपल्याला काही करू शकत नाही. तू का म्हणे काळ तू का म्हणे काळ म्हणे काळ तू का म्हणे काळ शके पडे आता करुण शके पडे आता करुण शके पडे आता करुण शके पडे तुम्ही आता करू शके बळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ आता करुण शके बळ तुम्ही सांभाळले सत्य तुम्ही सांभाळले
तुम्ही सापडिले संते, तुम्ही सापडिले संते. ज्ञानेश्वर माऊली जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय दुःखकर्ता भर्ता विघ्नाते पूर्वी पूर्वी प्रेम गोपालयाची सर्वांगे संकारा कंठी धडके माळ मुक्ता फळाची. देव जय देव जय मंगलमूर्ती, मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय देव. भरा गौरी कुमरा चंदनाची उठे कुंकुम केसरा. हिरे जडित मुकुट शोभत बरा रणगंधेना पुरे शरणे घागरिया. देव जय मंगलमूर्ती होती जय मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय देव. बोधर पीतांबर भगवत बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. शास्त्र माता वटवाहे सदना सद्गती पावावे निर्मावी रक्षावे सरोवर वंदना. देव जय मंगलमूर्ती होती मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना मूर्ती. जय देव जय देव. योगी अठ्ठावीस विधीवरी उभा मंदिर का भेटी परब्रह्माले का चरणी वाहे भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राजेच्या वल्लभा पावे घेऊ लगा. जय देव जय देव. ऋषी माळगळा करडे उनिकटी असे पितांबर कस्तुरी गाठी देव सुरवर निपेती भेटी करू हनुमंत प्रभू वेराती जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राजेच्या वल्लभा पावे घेऊ लगा. जय देव जय देव. आषाढी कार्तिकी भक्त जन येते व साधू जन येते चंद्रभागेमध्ये स्नान जे करते दर्शन हेळा मात्र दया होय मुक्ती केशवासी नामदेव महादेवासी नामदेव काव्य वाळती जय देव जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा. रखुमाई वल्लभा राजेच्या वल्लभा पावे घेऊ लगा. जय देव जय देव. आरती ज्ञान राजा केवल तेजा सेवत संत मनवेदला माझा आरती ज्ञान राजा लोपल ज्ञान जोगी हित नेन
मात पोनी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवेत साधू संत मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मच केले राम जनार्दनी वाईटकच केले अर्थ ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवित साधू संत मनो वेदला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु राम सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवले आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारीन तैसे तुंग भाट भांग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलनेशी ब्रह्मतत्वाचे आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवे आम्हा आरती तुकारामा आरती भाऊराया स्वामी सद्गुरु राया सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती साकाळी आपुली माया आरती भाऊराया भागवत धर्माचे रक्षण संतांनी केले तैसे की आजे आम्हा तैसे की आजे आम्हा दर्शना देवाचे दिगले आरती भाऊराया आज तुझ्या चरणाशी सर्व भक्त गण आले दासी अभय दान दासी अभय दान समर्थ तुझी विठ्ठले आरती भाऊराया तुझी आता आमचा दाता स्वामी सद्गुरु समर्था म्हणवोनी दास दोना म्हणवोनी दास दोना करणी देवी तो माता आरती भाऊराया आरती रामदासा हरिदासा दासा त्रिभुवने तुझी थोर त्रिभुवने तुझी थोर तुझ्या चरणाची आशा आरती रामदासा धर्म रक्षणासाठी बहु केले आता श्रीपादाची साथ करोनी श्रीपादाची साथ करोनी विठ्ठला गिरे कपाटी आरती रामदासा प्रेमळ तुझी मूर्ती सद्भावे करुणी आरती मागतो दान तुम्हा मागतो दान तुम्हा आपण द्यावी प्रेम भक्ती आरती रामदासा आता नाही मागणे नाही धावते तुझे पायी विनवितो दास दोंडा विनवितो दास दोंडा करणी ठेवणी डोई आरती रामदासा ए आरती रामदासा हरिदासाची दासा त्रिभुवनी तुझी कर त्रिभुवनी तुझी कर तुझ्या चरणाची आज
हेची व्हावी माझी आस जन्मोन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्होळ चंद्रभागे स्नान रामाने दान पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी अकल्प आयुष्य व्हावे तया मुळा माझी आई